हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजपासून आपण इयत्ता 4थीचं स्कॉलरशिपमधील गणिताचा विषय आपण आजपासून सुरू करत आहोत. तर त्याच्यासाठी जे पहिलं आपलं चॅप्टर आहे त्याचं नाव आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वाचन व लेखन. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वाचा व समजून घ्या. देवनागरी संख्याचिन्हे म्हणजे आपले मराठी नंबर्स 1 ते 9. तसेच आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणजे आपले इंग्लिश नंबर्स. ओके. 497 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात अशी लिहितात, म्हणजे इंग्लिशमध्ये अशी लिहितात. आणि 63,821 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात अशी लिहितात आणि ती लिहितात व वाचताना 63,821 अशी वाचतात. तर स्वाध्याय त्यांनी काही 2 नमुना प्रश्न सोडून ते आपण बघणार आहोत. 30,08 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा उपयोग करून लिहा. तर 30,008 ही आपण या पद्धतीने लिहा. त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. दिलेल्या संख्येतील 3 हा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात असा लिहितात आणि 8 हा अंक असा लिहितात. म्हणून ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात अशी लिहिली, म्हणून त्याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आणि 5,135 वजा 467 या वजाबाकीचे उत्तर पुढील प्रमाणे कोणते? तर 5,135 वजा 467 याचे उत्तर हे आहे 4,668. हे आपल्याला त्यांनी देवनागरी संख्या चिन्हात लिहायला सांगितले. ते ह्या पद्धतीने लिहिले असतं. आपल्या उत्तर पर्याय क्रमांक 1. ठीक. तर आपण आता स्वाध्याय सुरू करत आहोत. पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात? तर त्यांनी काही 4 पर्याय दिले. याचे त्यांनी काही पर्याय दिले. पहिला पर्याय 98,084. 98,084 ही संख्या आपण या पद्धतीने लिहितो, तर ती रॉंग आहे. तिसरी आहे 98,574. 98,574 तर ती देखील रॉंग आहे. चौथा जो ऑप्शन आहे ते आहे 9,858. सो हे देखील रॉंग आहे. आपल्याला पाहिजे आहे ही संख्या, तर ती कशी वाचता येईल? 98,584. सो आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. म्हणून आपण या ठिकाणी असा राऊंड करणार आहोत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती? यामध्ये 6 हा अंक देवनागरी भाषेत या पद्धतीने लिहिला आहे. तसेच 2, 7 म्हणून ही जोडी बरोबर आहे. इथे 20,465 ती आंतरराष्ट्रीय भाषेत या पद्धतीने लिहिली, देखील बरोबर आहे. याच्यामध्ये 1,966 ही देवनागरी भाषेत देवनागरी चिन्हात या पद्धतीने लिहिली आहे, त्याच्यामुळे ही देखील बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4मध्ये 2, 7 इथं 9 आहे, इथं 1 आहे, त्यामुळे ही जोडी अयोग्य जोडी आणि त्यांनी अयोग्य जोडी विचारली आहे. म्हणून आपला आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे तिसरा. चित्र पहा व त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा वापर करून कशी लिहाल? इथं एकूण 1, 2, 3, 4, 5 डॉट्स आहेत. तर आपण इथं 5 लिहिणार आहोत. त्याच्यानंतर इथं 1, 2, 3, 4 इथं आहे 1, 2, 3. इथं आहे 1, 2, 3, 4, 5, 6. सो त्यांनी आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करायला लावला, त्यामुळे आपण लिहिणार आहोत 5, 4, 3, 6. तर ही आपली पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. म्हणून आपण इथं असं सर्कल करणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यातील फरक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहिता येईल? सगळ्यात मोठी 4 अंकी संख्या आहे 9,999 आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या आहे 100. त्या दोघांचा फरक आहे 9,899. तर त्यांनी आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात विचारलं आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं आन्सर आहे. ओके. नेक्स्ट आहे, पुढील प्रतीकांचे निरीक्षण करा.
तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडी कोणती? तर इथे त्यांनी आपल्याला हजार हजार हजारचे 3 स्क्वेअर दिले आणि दशक दशक दशकचे 3 ट्रायंगल दिले. त्याच्यामुळे आपण 3 गुणिले 1000, कारण त्यांनी 3 वेळा 1000 दिले, आणि दशक म्हणजे 3 गुणिले 10. तर आता याचा आपण गुणाकार करून घेणार आहोत. तर त्याच्यामुळे आपल्याला जी संख्या मिळणार ती आहे 3030. तर ही अशी संख्या इथं आहे देवनागरी भाषेत आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह. ही रॉंग आहे, ही रॉंग आहे. त्यामुळे आपला येणार पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे. पुढचा 6वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व देवनागरी संख्याचिन्हे यांच्या संख्येतील फरक किती? आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे ही 1 ते 10 सारखीच असतात, आणि जी देवनागरी संख्याचिन्हे हे देखील 1 ते 10 सारखेच असतात, फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी असते. त्यांच्यातील फरक हा 0च येणार आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके. नेक्स्ट आहे 7वा प्रश्न. एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. दशक, शतक, हजार या स्थानांवर अनुक्रमे 7, 5 आणि 8 हे अंक आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाचा वापर करून कशी लिहितात? त्याच्यासाठी आपण लिहिणार होते हजार, शतक, दशक आणि एकक. त्यांनी सांगितलं 9 हा अंक एकक स्थानी आहे. त्याच्यानंतर दशक, शतक आणि हजार या स्थानांवर 7, 5 आणि 8 हे अंक आहे. ओके, 7, 5 आणि 8. तर ही संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाचा वापर करून लिहायची, म्हणजे 8 या पद्धतीने 8, 5, 7 आणि 9. त्याच्यामुळे आपला आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रश्न 8वा. 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहितात? 3 अंकी सर्वात मोठी विषम संख्या आहे 999. तर आपल्याला त्यांनी सम विचारली, त्याच्यामुळे याच्यातून 1 वजा केल्यास आपल्याला 3 अंकी समसंख्या मिळते. ही विषम संख्या आहे, त्याच्यातून 1 वजा केल्यास आपल्याला 3 अंकी समसंख्या मिळते. त्याच्यामुळे याचं आहे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे 9वा. यांची बेरीज किती? 3277 अधिक 4503. तर यांची बेरीज आपल्याला 7 अधिक 3 10, 7 अधिक 1 8, 5 आणि 2 7, 4 आणि 3 7. तर हे आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसं लिहिता येईल? 7780. त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके. पुढचा आपला 10वा प्रश्न आहे, 7500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहिणार आहे? 7500. तर ही संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहिता येणार आहे? 7500. ओके. त्याच्यामुळे 10व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 11वा. प्रश्न 11वा आहे, गटात न बसणारी संख्या ओळखा. याच्यामध्ये त्यांनी हे पूर्ण आंतरराष्ट्रीय संख्येमध्ये दिलं आहे. त्याच्यानंतर ही पण आंतरराष्ट्रीय याच्यात दिले. हे त्यांनी देवनागरी संख्याचिन्ह दिलं आणि हे पण आंतरराष्ट्रीय. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक त्याच्यामुळे ही संख्या आपली गटात बसणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे.
पुढचा प्रश्न आहे 12वा. 21,826 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहिणार? 21,826 ही संख्या आपल्याला देवनागरी संख्या चिन्हात लिहायची आहे. 2 1 8 2 6 या पद्धतीने लिहिली जाईल, म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यामुळे 1ला आपण राऊंड करणार आहोत. पुढचा प्रश्न आहे 13वा. 79,654 या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहिता येईल? त्यांनी दिलं 79,654. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. त्यांनी विचारलं शतक स्थानचा अंक म्हणजे हा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहिला आहे? 6. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 14वा. पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही? ही संख्या आहे 9,563. हिचं वाचन बरोबर आहे. दुसरी आहे 3,171. हे देखील बरोबर आहे. पुढचे आहे 2,748. हे देखील बरोबर आहे. ही आहे 4,589, पण त्यांनी दिली आहे 4,584. त्याच्यामुळे ही पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे. म्हणून त्याला आपण, कारण त्यांनी आपल्याला अयोग्य जोडी विचारली, योग्य नाही अशी. ओके. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे 15वा. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येची बेरीज किती? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आहेत एकूण 10 आणि देवनागरी संख्या चिन्ह पण आहे एकूण 10. त्याच्यामुळे त्यांची बेरीज आहे 20. म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढच्या तर आज आपण हा पूर्ण संख्याज्ञान हा पूर्ण घटक आपण शिकलेलो आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण 5 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन हे घटक आपण शिकणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.